नमस्कार. मी मिसेस संजोत वैद्य, पॅरेंटिंग कोच आणि मोटिवेशनल स्पीकर. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. तुम्ही ज्या पद्धतीने या चॅनलला प्रेम करत आहात, तुमचा भरभरून प्रतिसाद मला मिळत आहे. रोज कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळे मेसेजेस मी वाचत आहे. अनेक समस्या तुम्ही माझ्याशी शेअर करत आहात, त्याच्यावरती मी मार्गदर्शन करावं असं तुम्हाला अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा कार्मिक अकाउंट्स याच्याशी रिलेटेड काही प्रश्न इथे उपस्थित केलेले असतात. त्यापैकी एक प्रश्न तो एका वडिलांचा प्रश्न आहे आणि त्यांनी मला असं विचारलं आहे की माझा मुलगा 7 ते 8 वर्षांपासनं डिप्रेशनमध्ये आहे, तर मॅडम हे त्याचं कोणत्या जन्माचं कर्म असेल आणि त्याचं हे फळ असेल. इतकं बारकाईने तर मी पण सांगू शकणार नाही, पण ज्या अर्थी काहीतरी व्यंग किंवा काहीतरी आजारपण मुलांमध्ये असतील, तर हे नक्की कोणत्या ना कोणत्या जन्माचं कार्मिक अकाउंट आहे आणि त्याचं फळ आहे, हे मात्र मी निश्चितपणे इथे सांगू शकते. कारण मी मागेही सांगितलेलं आहे, तुमच्या मुलांनी तुम्हाला एक आई-वडील म्हणून निवडलेलं आहे. जेव्हा ते त्यांचं जीवन कार्य करतील, जेव्हा ते त्यांच्या आयुष्यामध्ये सफल होण्यासाठी पुढे जाणार असतील, त्यावेळेला त्यांना त्यांच्या आईवडिलांकडूनही काही अपेक्षा आहेत की ज्यांनी त्यांचा पुढचा जो प्रवास आहे तो सुखकर होण्यासाठी मदत करायची आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ज्या योगे तुम्हाला समजेल की तुम्हाला नक्की काय करायला पाहिजे. नेपोलियन हिल हे खूप मोठे लेखक आहेत. थिंक अँड ग्रो रिच हे त्यांचं पुस्तक अगदी जगप्रसिद्ध आहे. पण त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक उल्लेख केला होता त्यांच्या मुलाबद्दल. त्यांचा मुलगा ब्लेअर याचा जेव्हा जन्म झाला, त्यावेळेला जेव्हा पहिल्यांदा त्यांनी त्याच्या बाळाला हातात घेतलं, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की त्याच्या चेहऱ्यावरती कान हा अवयवच नव्हता आणि डॉक्टरांचं असं मत होतं की कदाचित हा मुलगा आयुष्यात कधीही ऐकू किंवा बोलू शकणार नाही आहे. पण ही गोष्ट स्वीकारण्यासाठी नेपोलियन हिल मात्र तयार नव्हते. त्यांनी मनोमन ठरवलं होतं की माझा मुलगा हा सर्वसामान्य मुलांसारखाच असणार आहे, हा सर्वसामान्य मुलांसारखा ऐकू शकणार आहे आणि बोलू शकणार आहे. ही त्यांची प्रबळ इच्छा होती. त्यांनी त्या डॉक्टरांच्या स्टेटमेंटला मनातल्या मनामध्ये विरोध केला होता की माझ्या मुलाला मी नॉर्मल करूनच दाखवेल. तो मुलगा जेव्हा लहान होता, त्यावेळेला त्याला मोठ्याने जर आवाज दिला तर थोडंसं ऐकायला येतंय हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि मग त्यांनी त्याला शाळेत घालताना सुद्धा अगदी सामान्य मुलांच्या शाळेत घातलं. कुठेही त्यांनी स्पेशल मुलांच्या शाळेमध्ये त्याला घातलं नाही, कारण त्यांना खानाखुणाच्या भाषा ज्या आहे त्या त्याला शिकवायच्याच नव्हत्या. जेव्हा तो माध्यमिक स्कूलमध्ये गेला, त्यावेळेला एक विलक्षण गोष्ट घडली. नेपोलियन हिल यांनी घरी एक फोनोग्राम आणलेला होता आणि त्या फोनोग्राममधून बाहेर पडलेल्या त्या संगीताकडे हा ब्लेअर खूप आकर्षित झाला. त्याला खूप आनंद झाला ते गाणं ऐकून आणि तो तासनतास ते संगीत ऐकत बसायचा. त्या टेबलवरती हनुटी टेकून तो कंटिन्यू ते म्युझिक ऐकत राहायचा. असं जवळपास वर्षभर गेलं. ह्या दोघांनाही त्याच्या आईवडिलांना प्रश्न पडला, ह्याला नक्की ऐकायला येत आहे का? हा सारखा ते म्युझिक ऐकत असतो, हा खरंच काही ऐकू शकत आहे का? ही शंका होती, कारण तोपर्यंत आपली हाडंसुद्धा आवाजाचा प्रवाह करत असतात हे त्यांना माहिती नव्हतं आणि ते म्युझिक ऐकण्याची क्षमता जी आहे ती विकसित होत होती. नेपोलियन हिल यांना समजलं की त्याच्या मेंदूच्या मागे एक असा अवयव आहे की जिथे तोंड लावून जर बोललं तर याला माझा आवाज खूप स्पष्ट ऐकायला जात आहे. आणि मग तीच गोष्ट ही खूप उपयुक्त ठरली नेपोलियन हिल यांना स्वतःची प्रबळ इच्छा ब्लेअरपर्यंत पोहोचवण्यासाठी. यांची इच्छा होती की त्याने ऐकावं, त्यांनी सर्वसामान्य मुलांसारखं बोलावं आणि ही गोष्ट ते त्याला सातत्याने सांगत गेले की तू नॉर्मल मुलांसारखा ऐकू शकणार आहे, तू सर्वसामान्य मुलांसारखा बोलू शकणार आहे. आणि सारखं तेच ऐकून ब्लेअरलाही आता वाटायला लागलं की मी खरंच बोलू शकणार आहे, मी खरंच ऐकू शकणार आहे. त्याला रात्री झोपताना गोष्टी ऐकण्याची खूप सवय होती, खूप आवड होती आणि नेपोलियन हिल त्याला रात्री झोपताना वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या आणि अशा गोष्टी त्या रचत होते की जेणेकरून तो स्वावलंबी बनावा, त्याचा आत्मविश्वास वाढावा, याच्यासाठी ते प्रयत्न करायचे. आणि त्याच्यातली प्रबळ इच्छा जागृत व्हावी की मी एक ना एक दिवस ऐकणार आहे, मी एक ना एक दिवस बोलणार आहे. जरी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की हा मुलगा आयुष्यभर बोलू शकणार नाही आहे, तरी हा स्वीकारण्यासाठी जसे नेपोलियन हिल तयार नव्हते तसे आता ब्लेअर तयार नव्हता. एक दिवस ब्लेअरने आपल्या आईला विचारलं
की जसा माझा मोठा भाऊ हा पेपर टाकण्याचं काम करत आहे, पेपर वाटण्याचं काम करत आहे, मी ते करू का? तेव्हा त्याच्या आईने नकार दिला की नाही, तू जाऊ नकोस, कारण त्यांना सुरक्षिततेची काळजी वाटत होती. पण एकदा आईवडील दोघंही घरात नाही असं बघितल्यानंतर ब्लेअर घराबाहेर पडला आणि त्याने शेजारच्या दुकानदाराकडनं 6 सेंट्स उधार घेतले आणि दिवसभर त्यांनी पेपर वाटण्याचं काम केलं. ते 6 सेंट्सचे पेपर संपले की परत नवीन खरेदी करणं, परत पैसे जमवणं, असं करत त्यांनी पूर्ण दिवसभरात जवळपास 40 सेंट्सचा बिझनेस केला. आणि थकून जेव्हा तो संध्याकाळी घरी आला त्यावेळेस ते पैसे असेच मुठीत ठेवून तो झोपलेला होता. जेव्हा नेपोलियन हिल आणि त्यांची पत्नी घरी आली त्यावेळेला त्यांनी मूठ उघडून बघितलं तर त्याच्या हातामध्ये 40 सेंट्स होते. त्याच्या आईला खूप वाईट वाटलं की अरे, हे व्यंग घेऊन जन्माला आलेला माझा मुलगा पण जीवनासाठी किती धडपडत आहे. त्याचबरोबर नेपोलियन हिल यांना मात्र खूप आनंद झाला की मी जे रोज त्याला स्वावलंबी बनवण्यासाठी गोष्टी सांगत आहे त्या कुठेतरी काम करत आहे आणि माझा मुलगा हा आता आत्मविश्वास कमावत आहे, हा स्वावलंबी बनत आहे. जसजसे दिवस गेले हा मुलगा कॉलेजला गेला, तोपर्यंतही त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं यंत्र उपलब्ध झालेलं नव्हतं. पण कॉलेजमध्ये असताना एक गोष्ट अशी घडली, त्याच्याकडे एक श्रवण यंत्र पाठवण्यात आलं आणि ते त्यांनी कानाला लावावं अशी त्याला विनंती करण्यात आली. सुरुवातीला ते यंत्र लावून घेण्यासाठी याची अजिबातही मानसिक तयारी नव्हती. पण नाखुशीनेच त्याने ते यंत्र त्याच्या कानावरती जेव्हा चढवलं तेव्हा त्याला खूप आनंद झाला, कारण त्या यंत्राच्या माध्यमातून तो अगदी सुस्पष्टपणे ऐकू शकत होता. त्याला सगळे आवाज इतर मुलांसारखेच ऐकायला येत होते. घरी आल्यानंतर त्यांनी त्याच्या आईला फोन लावला आणि जन्मल्यापासनं पहिल्यांदाच तो त्याच्या आईचा आवाज ऐकत होता. त्याने त्या श्रवण यंत्र बनवणाऱ्या कंपनीला एक मेल पाठवला आणि आपल्या ज्या काही भावना आहेत त्यांनी त्या मेलद्वारे व्यक्त केलेल्या होत्या. त्या कंपनीकडनं त्याला न्यूयॉर्कला बोलवण्यात आलं आणि त्या कंपनीचे जे चीफ एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांच्यासोबत याची जेव्हा मुलाखत झाली तेव्हा हे कानाने ऐकायला येण्यामुळं याच्या आयुष्यामध्ये किती मोठा फरक पडलेला आहे हे जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेस तिथे बसल्याबरोबर ब्लेअर ह्याला एक बिझनेस सुचला आणि त्याने असं विचार केलं की ह्या 2 वर्षामध्ये मी हा बिझनेस खूप पुढे नेऊ शकतो. त्याला अशी कल्पना आली की ह्या जगामध्ये असे लाखो लोक आहेत की जे कानाने ऐकू शकत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना बोलता येत नाही, पण ह्या श्रवण यंत्राचा अशा लाखो मुलांसाठी नक्की मी फायदा करून देऊ शकतो. आणि तो झपाटल्यासारखा त्या कामाच्या पाठीमागे लागला. तो लहान असताना त्याच्या वडिलांनी नेपोलियन हिल यांनी त्याला सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला होता की हे व्यंगच तुझ्यासाठी वरदान ठरणार आहे, या व्यंगामुळे तू आयुष्यात खूप मोठी उंची गाठणार आहेस, हे तू नेहमी लक्षात ठेव, सातत्याने तू याचाच विचार कर. आणि तसंच झालं. हे व्यंगच त्याला एक संधी घेऊन आलेलं होतं. अशा अनेक संधी त्याला आयुष्यामध्ये मिळाल्या आणि खूप मोठमोठ्या पदावरती नंतर ब्लेअर यांनी काम केलं. ज्यांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे त्या पालकाला मी सांगू इच्छिते किंवा ज्यांच्याही घरामध्ये असं व्यंग असलेलं मूल जन्माला येतं त्या सगळ्या पालकांना मला सांगायचं आहे की जरी तुमच्या मुलामध्ये ते व्यंग असेल तरी एक पालक म्हणून त्याला साथ देणं, त्याचा आत्मविश्वास वाढवणं हे तुमचं काम आहे. तुम्ही वारंवार त्याच्यावरती असे प्रोग्राम करत राहा, वारंवार त्याला अशा सूचना देत राहा जेणेकरून तो स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. आणि ह्या स्वयंसूचना देण्याचं किंवा ह्या प्रकारच्या सूचना देण्याचा जो योग्य टाईम असतो तो असतो रात्री झोपण्यापूर्वी. झोपण्यापूर्वी जर सातत्याने तुम्ही तुमच्या मुलांशी बोलत राहिले आणि त्याला त्याच्या उज्ज्वल भविष्याचं जर चित्र दाखवत गेलात तर त्याची इच्छासुद्धा खूप प्रबळ होईल आणि तो सुद्धा त्याच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहायला लागेल. तो तुमच्या पोटी जन्माला आलेला आहे, त्याची स्वप्नपूर्ती त्याला करायची आहे, पण ती स्वप्नपूर्ती करताना तुमचं मार्गदर्शन त्याच्यासाठी खूप बहुमोल असणार आहे. माझ्या नशिबातच असं का आलं असं न म्हणता परमेश्वराने मला ह्या लायक समजलं, ह्या आत्म्याने मला ह्या लायक समजलं की मी एक चांगला वडील, मी एक चांगली आई बनू शकते, तर मी नक्की माझं जीवन जे आहे ते सार्थक करणार आहे. यानंतर सुद्धा अशाच काही पालकांच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. अशाच काही मुलांच्या गोष्टी मी इथे सांगू इच्छिते की ज्यांनी खरंच त्यांच्या आयुष्याची दिशा बदललेली आहे आणि ती मुलं, ते पालक हे दुसऱ्यांसाठी सुद्धा दिशादर्शक ठरलेले आहेत. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल, याच्या दिलेला संदेश जर खरंच तुम्हाला मनाला भावला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची कमेंट लिहून पाठवू शकता. लोकांच्या आयुष्यामध्ये आपण काही सकारात्मक बदल जर करू शकत असेल तर नक्की याच्यासाठी
तुम्ही प्रयत्न करणार आहात याबद्दल मला खात्री आहे. अद्याप तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा. येणाऱ्या दिवसात सुद्धा असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तोपर्यंत धन्यवाद.